नमस्कार। भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ज्यांची धाव आणि ज्यांच्या पक्षाची मजल उरणपर्यंत नाही ते जनाब संजय राऊत आज इराणच्या गप्पा मारतायत की इराण प्रकरणामध्ये हे करायला पाहिजे होतं, इराण प्रकरणामध्ये ते करायला पाहिजे होतं। संजय राऊत, आपल्या उभाटा गटाची अवस्था काय झाली त्याचा विचार करा। देशाचा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व सक्षम आहे। इराण आणि इस्रायल युद्धामध्ये नेमकं काय झालं, कोणी मध्यस्थी करायला पाहिजे होती, कोणी दलाली केली, हे जगाने बघितलंय। दलाली करणं हा भारताचा धंदा नाही। जे दलाली करतायत आणि जे दलाल करतायत त्या दलालांचे पुन्हा भारतामध्ये येऊन दलाली करून प्रवक्तेगिरी करतायत, त्यांना त्यांची दलाली लखलाब असू द्या। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सक्षम नेतृत्व आहे, त्यामुळं जगभरामध्ये या युद्धाची झळ पोहोचली, पण भारतामध्ये या युद्धाची झळ पोहोचली नाही। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं सक्षम नेतृत्व आपल्याकडे होतं, त्यामुळे या युद्धाचा फटका आपल्या देशाला या भूमीवर बसला नाही। आणि संजय राऊत गप्पा हाणतायत की असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं। अहो, तुमच्या उभाटा पक्षामध्ये काय अवस्था झाली त्याचा जास्त विचार करा। महापालिकेमध्ये उद्धवजींची काय अवस्था झाली त्याचा विचार करा। आपला पक्ष आता उरणपर्यंत शिल्लक राहिलेला नाही आणि तुम्ही इराणपर्यंतच्या गप्पा मारताय। ह्या गप्पा संजय राऊत यांनी बंद केल्या पाहिजे। ज्या पद्धतीनं या युद्धामध्ये दलाली करण्याचं काम पाकिस्तानकडनं केलं जातंय आणि आता पाकिस्तानची दलाली भारतामध्ये करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातंय। दलाली करणं हा संजय राऊतांचा धंदा झालाय। पक्षामध्ये संजय राऊतांना काहीही काम उरलं नाही, त्यामुळे काही वेळ शरद पवारांची दलाली करायची, काही वेळ राहुल गांधींची दलाली करायची आणि आज तर चक्क पाकिस्तानची दलाली करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातंय आणि पाकिस्तानचा उदो करण्याचा प्रयत्न केला जातोय। पाकिस्ताननं कशा पद्धतीनं मध्यस्थी केली, अमुक केलं तमुक केलं। संजय राऊत हे दलालीचे धंदे बंद करा। या दलालीमुळेच जनतेनं तुम्हाला धडा शिकवलेला आहे। भारताची परिस्थिती डरपोक उंदरासारखी झालेली नाही। संजय राऊत, तुमची परिस्थिती सापासारखी झालेली आहे। ज्या पद्धतीनं साप आपलंच दूध पितो आणि फणा वर काढतो, अगदी तशाच पद्धतीनं या देशाचं मीठ खायचं, या देशामध्ये राहायचं आणि देशाविरोधात फणा काढायचा प्रयत्न संजय राऊत सातत्यानं करतायत। त्यामुळं संजय राऊत स्वतः तुम्ही सापनाथ झालायत। ज्या पद्धतीनं साप होऊन दूध पिऊन आपल्याच थाळीमध्ये छेद खाण्याचा प्रयत्न करतोय, अगदी त्याच पद्धतीनं देशद्रोही भूमिका घेऊन पाकिस्तानचं कौतुक करायचं, याला खाल्ल्या मिठाला जागलं म्हणत नाहीत। तुम्ही जी भूमिका घेतायत ती सापासारखी भूमिका आहे। सापाला कितीही दूध पाजलं तरी तो फणा काढतो। अगदी त्याच पद्धतीनं या देशाच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचं काम आणि पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातंय। नाही, भारतीय जनता पार्टी देश सांभाळण्यासाठी सक्षम आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देश सांभाळण्यासाठी सक्षम आहेत। ट्रम्प यांनी कुठेही बैठक घेऊ द्या, त्यांनी काही फरक पडत नाही। आज बघा पाकिस्तानची अवस्था काय। संजय राऊत पाकिस्तानचं गुणगान गातायत, पाकिस्तानचं कौतुक करतायत। त्या पाकिस्तानमध्ये 450 रुपये लिटर पेट्रोल आणि डिझेल आहे। त्या पाकिस्तानमध्ये गॅस मिळत नाही। त्या पाकिस्तानमध्ये पिठाला महाग आहेत पाकिस्तानी नागरिक आणि त्या पाकिस्तानचं कौतुक संजय राऊतांना आहे। अहो, संजय राऊत पाकिस्तानच्या पेट्रोल पंपावर जाऊन बघा, रांगा लागल्यात आणि 450 ते 500 रुपये लिटर डिझेल आणि पेट्रोलचे भाव झाले। ते एकदा भारतातल्या लोकांना येऊन सांगा की पाकिस्तानमध्ये 500 रुपये लिटर पेट्रोल डिझेल आहे। इथं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सक्षम नेतृत्व असल्यामुळं इथं ना पेट्रोलचे भाव वाढले ना डिझेलचे भाव वाढले, कारण आपल्याकडे सक्षम आणि खंबीर नेतृत्व आहे। आता इस्लामाबादमध्ये बैठक घेऊन कोणाला दलाली करायची असेल तर करू द्या, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। जे कोणी दलाली करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना दलाली लखलाब हो आणि संजय राऊत ज्या पद्धतीने पाकिस्तानची दलाली करतायत
संजय राऊत, तुमच्या पाकिस्तानची अवस्था काय झाली त्याचा विचार करा. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये उभाटा गटाची अवस्था झाली, अगदी त्याच पद्धतीनं पाकिस्तानची देखील अवस्था झाली. पाकिस्तानमध्ये 400, 450, 500 रुपये लिटरपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे भाव गेलेत. संजय राऊत एकदा त्याच्याकडे बघा आणि मग पाकिस्तानचे गुणगान गा आणि मग पाकिस्तानचा उदो उदो करा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का नाही हे संजय राऊतांनी सांगायचं नाही. संजय राऊत, तुम्ही अर्ध्या मतानं राज्यसभेवर निवडून आलात. महाराष्ट्रामध्ये तुमच्या पक्षाचे फक्त 20 आमदार आहेत. जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला भोपळा देखील फोडता आला नाही. आधी जिल्हा परिषद आणि येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपले उमेदवार निवडून येतात का ते बघा आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला द्या की त्यांनी गादीवर राहायचं का नाही, पंतप्रधान म्हणून राहायचं का नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 25 वर्ष जनता निवडून देते. गुजरातचे 3 वेळेला मुख्यमंत्री झाले, देशाचे 3 वेळेला पंतप्रधान आहेत आणि 2029ला देखील मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची 4थ्यांदा सत्ता येणार आहे. तुमच्या पक्षाची विझलेली अगरबत्ती लावण्याचा प्रयत्न करा. उद्धवजी ठाकरे घराच्या बाहेर पडत नाहीत, त्यांना एखादा सल्ला द्या की उद्धवजीनं जरा मराठवाड्याच्या बांधावर जाऊन दुष्काळग्रस्तांची भेट घ्यावी. आदित्य ठाकरेंनी उत्तर महाराष्ट्रात जाऊन एखादा दौरा करावा. गरज असेल तर उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना सल्ला द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना कुठल्याही सल्ल्याची गरज नाही, कारण 140 कोटी जनतेचे आशीर्वाद हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत. मोदीजी काय काम करतायत हे देशातल्या जनतेला माहित आहे. संजय राऊत, तुम्ही कुठल्या ऑपरेटरचं काम करताय, तुम्ही नेमकं कुठलं ऑपरेशन करतायत. तुम्ही भोंदूबाबा राऊत सारखं भोंदूबाबा खरात सारखं संजू बाबा खरात होऊन भविष्य सांगण्याच्या भानगडीत पडतायत. नवा धंदा सुरू केलाय. तुम्ही नेमकं कुठलं ऑपरेटर म्हणून काम करतायत. तुम्ही मातोश्री ते सिल्वर ओक यांच्यामध्ये वर्षानुवर्ष टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करतायत हे महाराष्ट्राला माहित आहे. तुम्ही राहुल गांधी ते मातोश्री यांच्यामध्ये दलाली करण्याचं काम करताय हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं आपली कुवत काय आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत, तुम्ही कितीही सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तरी ती थुंकी संजय राऊत यांच्याच तोंडावर पडणार आहे. त्यामुळं खरे ऑपरेटर हे सिल्वर ओकचे ऑपरेटर संजय राऊत आहेत आणि दिल्लीचे ऑपरेटर म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधींची गुलामी करून ऑपरेटरगिरी करण्याचं काम संजय राऊतांकडनं केलं जात आहे. संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं हत्यार काय आहे ते इथली जनता, इथले जनतेचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत. आणि राहिला प्रश्न तोंडाने कोण बॉम्ब टाकतं, तर रोज सकाळी 9 वाजता फुसक्या लवंग्या फोडण्याचं काम संजय राऊतांकडनं केलं जात आहे. आणि या फुसक्या लवंग्या महाराष्ट्राने बघितल्या की रोज उठून खोटं बोला, रोज उठून कुणावर तरी आरोप करा आणि फुसक्या लवंग्या फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न संजय राऊतांकडनं रोज सकाळी 9 वाजता करतो. त्याचा काहीही उपयोग होत नाही. संजय राऊत, तुमच्या या वायफळ आणि मूर्खपणाच्या बडबडीमुळेच उभाटा गटाची ही अवस्था झाली आहे. ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांची वाताहत झाली, त्यांचा पक्ष संपत आला, आदित्य ठाकरे यांची राजकीय कारकीर्द संपवण्याची वेळ संजय राऊतांमुळे आली आणि येणाऱ्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष आणखी किंचित आणि वंचित होणार आहे. कारण संजय राऊत रोज फुसके लवंगे फोडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये. एखादा सल्ला त्यांनी उद्धवजी ठाकरेंना द्यावा. लोकशाहीचा गळा कोणी घोटला होता आणि लोकशाहीचा विध्वंस कोणी केला तर त्याचं पहिलं पारितोषिक उद्धवजी ठाकरे यांना दिलं पाहिजे. 2019ला जनतेनं भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं होतं. त्यावेळेला लोकशाहीची हत्या करून, लोकशाहीचा गळा घोटून ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढली अशाच्या मांडीला मांडी लावून बसला होता. त्यावेळेला उद्धवजी लोकशाहीची हत्या झाली होती.
संजय राऊत त्यावेळेला लोकशाहीचा विध्वंस झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात लोकशाहीचा आणि संविधानाचा झेंडा उंच झालाय. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेतून निवडून येतात. संजय राऊत, तुम्ही एक तरी निवडणूक, संजय राऊतांनी आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये एक तरी निवडणूक जनतेमधून लढवून जिंकली का? माझं संजय राऊतांना यापूर्वी देखील आव्हान होतं, आता देखील आव्हान आहे. येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत. संजय राऊतांनी कुठल्याही एका ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामपंचायतचं सदस्य म्हणून निवडून यावं आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला देण्याच्या भानगडीत पडावं. संजय राऊत स्वतः माकडछाप आहेत आणि गाढवछाप आहेत. संजय राऊतांची गाढवछाप, कारण भांडूपमध्ये एक गाढव नाका आहे. आपल्याला कल्पना आहे का ना माहीत नाही, आपल्या सगळ्यांना विनंती, कधी भांडूपमध्ये जाऊन बघा. भांडूपमध्ये एक गाढव नाका आहे आणि या गाढव नाक्याचं नेतृत्व संजय राऊत यांच्याकडनं केलं जातं. त्यामुळे या गाढव नाक्याचे सरदार संजय राऊत आहेत. आणि संजय राऊतांनी इतांना माकड वगैरे असं म्हणण्याच्या भानगडीत पडू नये. जे स्वतः गाढव नाक्याचं, भांडूपच्या गाढव नाक्याचं नेतृत्व करतायत आणि हे नेतृत्व रोज सकाळी 9 वाजता महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे संजय राऊत, एस जयशंकर हे काय आहेत, त्यांनी कशा पद्धतीनं परराष्ट्र नीती ठरवायची ते ठरवण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे. जनतेनं त्यांना राज्य करण्यासाठी बसवलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सक्षमपणे आपला देश पुढे चालवतायत आणि तुम्ही गाढवपणा करून पाकिस्तानचा उदो करतायत. त्या पाकिस्तानचा उदो करतात ज्या पाकिस्तानमध्ये 450-500 रुपये लिटर डिझेल आणि पेट्रोल झाले, ज्या पाकिस्तानची जगभरामध्ये नाचक्की झाली आहे, ज्या पाकिस्तानमध्ये खायला देखील पीठ नाही, खायला अन्न नाही, अशा पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करण्याचा आणि गाढवपणा करण्याचा धंदा फक्त संजय राऊतच करू शकतात. संजय राऊत यांना औरंगजेब आणि अफजल खानाच्या वंशावळीबद्दल कौतुक आहे, प्रेम आहे. संजय राऊत, बांगलादेशींची नावं कापली गेली, बांगलादेशींची नावं, रोहिंग्याची नावं पश्चिम बंगालमधनं हटवली गेली, तर तुम्ही का रडायला लागलात? हे बांगलादेशी संजय राऊतांचे नातेवाईक आहेत का पाहुणे आहेत? याचं उत्तर संजय राऊतांनी एकदा दिलं पाहिजे. ज्या बांगलादेशींच्या जीवावर इथे निवडणूक लढायची आणि जिंकायची हे स्वप्न संजय राऊत आणि काही लोक बघत होते, ते स्वप्न धुळीला मिळालंय. आणि SIRच्या माध्यमातून अशा घुसखोर बांगलादेशींना पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये पाठवण्याचं काम केलं जात आहे. तर संजय राऊतांची पोटदुखी होते. संजय राऊत त्या बांगलादेशी मतदारांबद्दल एवढा आदर बाळगून का आहेत? या बांगलादेशींच्या जीवावर निवडणूक जिंकण्याचा तुमचा डाव होता, पश्चिम बंगालमध्ये देखील डाव होता आणि तो डाव हाणून पाडलाय. म्हणून संजय राऊतांना याचं जास्त दुखणं आहे. संजय राऊतांना याचं दुखणं नाही आहे की मुस्लिम मतदार गेले. मुस्लिम मतदार या देशाचे नागरिक असतील तर त्यांना निश्चितपणे इथं मतदान करण्याचा अधिकार आहे. परंतु बांगलादेशच्या रोहिंग्या, बांगलादेशचे घुसखोर या देशामध्ये येत असतील आणि तिथं नागरिक म्हणून मतदान करत असतील तर त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. संजय राऊत, बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढलं तर तुम्ही एवढे का रडतायत? ते तुमचे कोण नातेवाईक लागून गेले आहेत का? ते तुमचे पाहुणे लागून गेले आहेत का? याचं उत्तर एकदा संजय राऊतांनी दिलं पाहिजे आणि मग अशा बांगलादेशी धार्जिण्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये अराजकता माजली होती, अगदी तशाच पद्धतीची अराजकता आपल्या देशामध्ये व्हावी, आपल्या देशामध्ये, या देशामध्ये गोंधळ निर्माण व्हावा, अशा प्रयत्न सातत्यानं संजय राऊत यांच्याकडनं केला जातो. परंतु संजय राऊत, हे स्वप्न तुमचं कधीही पूर्ण होणार नाही. देवेंद्रजी फडणवीसांना जनभावना माहीत आहेत. त्यामुळंच देवाभाऊ 2019ला निवडून आले, पुन्हा एकदा 2024ला पुन्हा एकदा निवडून आले आणि तिसऱ्यांदा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 11 कोटी जनता देवाभाऊंच्या पाठीशी आहे. ते कारण आहे की जनभावना त्यांना माहीत आहे. संजय राऊत, जनभावनेच्या तुम्ही गप्पा करू नका. 4 लोकांमध्ये आपण निवडून येऊ शकत नाही आणि तुम्ही काय जनभावनेच्या गप्पा करतायत?
अहो तुम्हाला जनभावना पण उरलेली नाही आणि कुठलीही भावना उरलेली नाही. तुम्ही सातत्यानं जनतेचा अनादर करायचा, लोकशाहीचा गळा घोटायचा आणि अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य करायची, एवढाच तुमचा धंदा आहे. देवाभाऊ हे जननायक आहेत, तर संजय राऊत हे पळपुटे आहेत. आणि संजय राऊत येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचा उदो करणार आहेत आणि उभाटा गटाला शिव्या देणार आहेत. कारण संजय राऊतांना माहीत आहे की जोपर्यंत आपण राहुल गांधींचं कौतुक करत नाही, राहुल गांधींचा उदो करत नाहीत, तोपर्यंत आपलं काही खरं नाही. येणाऱ्या काळामध्ये राज्यसभेची निवडणूक आपल्याला जिंकता यावी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानंच आपण राज्यसभेची निवडणूक जिंकू शकतो. त्यामुळं काँग्रेसचा उदो करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत. कारण त्यांना माहीत आहे की आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांचा गट संजय राऊतांच्या पेकाटामध्ये लाथ मारून घराच्या बाहेर काढणार आहे. त्यावेळेला त्यांना काँग्रेसच्या वळचणीला जाऊन पडल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे काँग्रेसचा उदो करण्याचा प्रयत्न संजय राऊतांकडनं केला जातोय. संजय राऊत, तुम्ही राज्यसभेचे 3-4 वेळेला खासदार होतात, तुम्ही स्वतःला संपादक म्हणून घेताय. तुम्हाला किमान एवढं तर माहीत असायला पाहिजे की अपघात प्रकरणामध्ये EDR दाखल होतो. EDR मध्ये अपघात, घातपात, संशय, अमुक तमुक सगळ्याची चौकशी होते. आपण संपादक आहात, संपादकांना किमान एवढी माहिती असली पाहिजे की EDR दाखल झालाय, EDR मार्फत चौकशी करण्याचं काम सुरू आहे, या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. हे सगळं माहीत असताना देखील झोपेचं सोंग घ्यायचं आणि लोकांची दिशाभूल करायची, एवढंच काम संजय राऊतांना उरले. एक मिनिट. संजय राऊत, अजितदादा प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. EDRच्या माध्यमातून तपास केला जातोय, SITच्या मार्फतून तपास केला जातोय, चौकशी केली जाते. तुम्ही अजितदादांची चिंता करू नका. तुमचं अजितदादांचं हे प्रेम पुतना मावशीचं प्रेम आहे. कारण अजितदादा जेव्हा भारतीय जनता पार्टीसोबत महायुतीमध्ये आले होते, तेव्हा याच अजितदादांबद्दल तुम्ही काय काय शब्द वापरले, काय काय भाषा वापरली, हे जर का आम्ही महाराष्ट्राला सांगायला लागलो तर संजय राऊत तुम्हाला तोंड काळं करावं लागेल. आज जे अजितदादांवर तुमचं जे प्रेम आलंय ते फक्त पुतना मावशीचं प्रेम आहे, याच्या पलीकडे काही नाही. नाही, आदित्य ठाकरेंनी एवढंच सांगितलं असेल की मुंबईकरांचं त्यांना काहीही प्रेम नाहीये, मुंबईकरासाठी जीवाचं रान करा, हे सांगण्याच्या भानगडीमध्ये आदित्य ठाकरे तुम्ही पडू नका. मुंबईला कसं लुटायचं याच्यासाठी जीवाचं रान करा, असा कदाचित मंत्र आदित्य ठाकरे यांनी दिला असेल. कारण त्यांना तेवढंच माहिती आहे की महाराष्ट्राची लूट करायची, मुंबईची लूट करायची, एवढंच स्वप्न आजपर्यंत 25 वर्ष सत्ता असताना ज्यांनी मुंबई लुटली त्यांनी मुंबई आपली म्हणून आहे. तो अधिकार ना आदित्य ठाकरे नाही ना उबाटा गटाला आहे. ज्या पद्धतीनं मुंबईचं वाटोळं करण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाकडनं झालंय, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या पक्षाकडनं झालंय, त्यामुळं मुंबईकरांनी यावेळेला महाविकास आघाडीला आणि उबाटाला धडा शिकवलेला आहे. त्यामुळं मुंबई कशी लुटायची यासाठी प्रयत्न करा, असा कानमंत्र युवराजांनी दिला असेल. आपण बघताय की अनेक ठिकाणी CC रोड पूर्ण झालेले नाहीत. ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात आणि खड्डे पडून मुंबईची वाहतूक कोंडी होते, मुंबईची वाहतूक धीम्या गतीने होते, अशा ठिकाणी खड्डे बुजवणं ही प्राथमिकता असते. त्यामुळं अशा पद्धतीच्या निधीची तरतूद केलेली आहे, याच्यामध्ये काही चुकीचं नाही. दरवेळेला जिथे जिथे पावसाळ्यामध्ये, कारण मुंबईमध्ये आपल्याला कल्पना आहे की पाऊस जास्त होतो आणि पाऊस जास्त झाल्यामुळे काही ठिकाणी जिथे जुने रस्ते आहेत अशा ठिकाणी खड्डे पडतात, राज्य सरकारचे रस्ते आहेत त्याही ठिकाणी खड्डे पडतात. अशा एकत्रित मोहीम म्हणून हे काम केलं जाते.
अशा पद्धतीनं जर कुणाच्या घशामध्ये भूखंड घातला जात असेल तर निश्चितपणे त्याची चौकशी होईल. मला या प्रकरणामध्ये माहिती नाही, मी माहिती घेऊन सविस्तर प्रतिक्रिया देतो. खूप खूप धन्यवाद. संजय राउत जी ने राहुल गांधी जी से सुपारी ली है, उबाटा गट को खत्म करने का प्रयास वो कर रहे हैं. संजय राउत जी सीईसी के ऊपर ध्यान देने के बजाय अपने पार्टी के ऊपर ध्यान दे. संजय राउत ने राहुल गांधी जी से इस मामले में सुपारी ली है कि वो पूरी उबाटा गुट को खत्म करके ही रखेंगे. महाराष्ट्र में से उबाटा गुट को हटाना और कांग्रेस को बढ़ाना, यही संजय राउत का काम है और इसकी सुपारी संजय राउत ने राहुल गांधी जी से ली है. निश्चितपणे अतिशय चांगला निर्णय आहे की हे स्विगी असेल किंवा ओला उबेर यामध्ये कोण कोण कामगार आहेत त्या सगळ्यांची नोंदणी आणि त्याची पडताळणी होणं आवश्यक आहे. आणि त्याबद्दल माननीय आकाशजी फुंडकर यांनी काही निर्णय घेतला असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.